हॅलो, गुड मॉर्निंग. ते बघा बाया काड्या घेऊन चालले. असे भारे गावामध्येच आणतात. डोक्यावरती एवढे मोठं मोठं ओझं आणलं तर चक्कर येत असतील बाया. आम्ही बी घेत जाऊ पहिले, पण आता नाही होत सहन. नाही, पहिले तर कामं केले, आता तर असं होते जरासं केलं की बिमार पडतो. तर बघा ते म्हणतात आम्हाला काही त्रास नाही होत एवढं मोठं वजन डोक्यावर घेतलं तरी. तर ते काय असते माहिती का, आपण काम करत राहतो तेव्हा काही वाटत नाही. आता आधी मी पण शेतामध्ये निंदण खुरपण, असं आईच्या शेतामध्ये कापूस वगैरे वेचायचं काही काम होतं तर काही वाटे नाही. आता शेतातली कामं कमी झाली तर तब्येत बिघडायला लागते. आता हे यांचं वय माहीत नाही मला किती असणार, पण हे खूप कामं करतात शेतातली. बघा शेत किती छान दिसते, हिरवगार शेत. इकडे आलं ना मला खूप करमते. नंतर गाई वासरं ढोर. कोणती आहे आता ते गाय नेली का? हां, ते गाय पायासाठी आली होती मी इकडे. गेली ती गाय. पण बघा काही हे ती आहे ना, चारा आहे ना ढोरांचा. हा चारा आहे ढोरांचा. नंतर इकडे हरभरा आहे. मला हरभरा खूप आवडते खायला, पण काय झालं माहिती आहे का, यावर्षी मी हरभराच नाही खाल्ला जास्त. आणि खाणंच झालं नाही म्हणजे हरभरा. कारण की मी इकडे आली नाही आणि किती दिवस झाले, 2 महिने झाले माझी तब्येतच खराब आहे. जास्त बिमार. आता परवाच्या दिवशीच ब्लॉग बनवला एक, त्याच्यामध्ये बिमारच होती. आज म्हटलं थोडंसं इकडे आले की मला करमते, कारण की मोकळं वातावरण आहे, चांगलं वाटते. म्हणून मी इकडे येते. आणि इकडे आल्यावर जरासं असं वाटते की तब्येत म्हणजे खराब असली तरी चांगलं वाटते. कारण माहिती आहे का, इथं बघा ढोरं वासरे, नंतर बकऱ्या आहेत, नंतर असं कुत्रे पिलं हे ते सगळंच आहे. कुत्रे आमच्याकडे आहेत म्हणा, आम्ही तिथं राहतो तिथं. पण इथं हिरवं वाटते एकदम. इकडून शेत. नंतर इकडे पूर्ण आता हे गेले ढोरं चरायसाठी. ते दिसते का, कुठं दिसत आहे? इकडे सगळे ढोरे बांधलेले बघ, ते खोटे दिसतात त्यांचे. ते इथं पूर्ण ढोरं बांधलेले असतात. आणि इथं पण ढोरं असतात बघा, सगळे आहेत तिथं. दाखवते मी तुम्हाला, बघा तिथं पण सगळे ढोरच आहेत. तेरे को नहीं दिखाती ना माय बे, मैं ये शर्मती बोलती मेरे को, मतलब मैं इसको लेती भी नहीं. हे बघा किती मस्त आहेत. हे गाय आहे. गाय दिसली का, ती गाय. ही बकरीच्या सोबत मी एक व्हिडिओ बनवला आहे. नंतर ही पण गाय. आणि थांबा मी तुम्हाला दाखवते. थांब बाई, तू काय राहतं शिंग मारतं. ही शिंग मारते बरं, राहते ठायकेच देते शिंग मारून. आणि हे बघा, हे पाणी चाललंय कशामध्ये, उखळडा. याच्यामध्ये हे काढून टाकण्याला लावलं पाणी काढून टाकतात त्याच्यामध्ये. हे खत भुसभुशीत होते जरासं. असं खत भुसभुशीत झालं पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये टाकणं लावलं पाणी. बघा किती पाणी टाकणं लावलं. थोडंसंच टाकलं का, नाही जास्त टाकलं. खूप वेळचं सुरू आहे पण ते अजून पूर्ण ओलं झालं नाही. मला असं वाटलं का ते शेणामध्ये या कुटारामध्ये, नंतर या उकिरडामध्ये ते पाणी सोडलं की मला असं वाटलं का ते सडून जाईल. त्याच्यामध्ये बारीक बारीक पांढऱ्या कलरचे ते किडे होतात, तसंच होते का म्हटलं. पण हे म्हणतात भुसभुशीत होते. ते बघा पाणी आता कॅनीनं टाकायचं का त्यात पाणी, का ढोरांनी पाहिजेच आहे. आता ते ढोरांनी पाहिजेच आहे. नंतर किती वेळपर्यंत टाकतं ना त्याचं पाणी? अर्धा तासामध्ये ते पूर्ण ओलं होऊन जाईल. नंतर इकडे आहे कुटार, ढोरांसाठी कुटार. आणि हे पूर्ण शेत बघा किती छान व्ह्यू आहे इथं. आणि इथंच काढत असतो आम्ही कधी कधी आलो का रील. इथं रील आहे. नंतर या गाड्यावरती रील काढलेले आहेत. नंतर या ढोरांसोबत फोटो काढलेले आहेत. नंतर हे बघा छोटंसं, बघा कसं फोटो. बघा, अरे त्याला लागतंय. हे बघा कसं लपलंय खाली छोटंसं. हा इथं चारा असतो नेहमी. इथं बी एक व्हिडिओ काढलेला आहे. हा चारा टाकताना केस ओढतात माझे हे विचारचा व्हिडिओ टाकलेला आहे मी. माझ्याजणं बोलल्या जात नाही, मला एवढा दम लागतो. ते बघा छोटे छोटे मुलं दिसतात का तिथं, ते खेळत आहेत. ते दूर आहेत बघा. झूम नाही हो त्याच्यामध्ये, नाहीतर दाखवलं असतं. छोटे छोटे मुलं खेळत आहेत. तिथं ते झाड आहे त्याचं शेंगा, ते बकऱ्यांना चारतो आपण. नंतर इथं पण उकिरडा आहे. म्हणजे इथं पूर्ण असं छान असं मोकळं वाटते, छान. नंतर इथं पण लगेच शेत आहे बघा. हे इथं शेत आहे. म्हणजे इथं मी रील बनवू शकते, व्हिडिओ वगैरे बनवू शकते. नंतर तिथं शेत पण आहे. इकडे आम्ही हरभरा वगैरे खाऊ शकतो. इथं ढोरांचं शेत आहे. ढोरांचं शेत नाही, ढोरांचा चारा आहे. आणि त्याच्याच बाजूला आहे हरभरा. त्या दिवशी आम्ही त्यातला हरभरा आणला तर तिथं लगेच तिथं विहीर पण आहे. छोटीशी म्हणजे मोठीच आहे, पण आता त्याच्यापेक्षा मोठ्या विहीर आहेत म्हणून ते मी छोटीशी म्हटलं. तर तिकडे मोठ्या विहिरी पण आहेत.
आणि छोट्या पण आहेत. आणि तिथं फुलांची झाडं आहेत, नंतर जाम चिकू सर्व झाडं पण आहेत, त्याच्यामुळे तिथं अजूनच चांगलं वाटते. आणि इथं आम्ही गाडी उभी केली आलो. तर आता 2-3 दिवस झाले म्हणजे बिमार असल्यामुळे हातचं जेवायची इच्छा होत नाही. खासकर टायफॉईड होईल असलं ना, तर असं वाटत नाही जेवण करा म्हणून. काल तर म्हणजे रडतच होते मी. तुम्ही पाहिलं की मला खूप रडत होता, कारण की माझी तब्येत खूप खराब होती. तर इथं यांची मामबहीण राहते, तर ती म्हणत होती ये म्हणे 2 दिवस आली की जसं बरं वाटेल. मग यांच्या मामबहीण स्वयंपाक बनवते, त्या दिवशी पण जेवण बनवलं, आज पण जेवण बनवलं. तर आम्ही आलो इथं. आता जेवण वगैरे करतो, नंतर घरी जाऊ. तोपर्यंत संध्याकाळपर्यंत इथंच मुक्काम करते. हे चांगली दिसते, पण हे व्हिडिओत येत नाही. ते काहून नाही, हिचं लग्न राहिलं व्हायचं. हिचं लग्न व्हायच्यावरून ते इथं उभी आहे माझ्याजवळ, पण म्हणते मला रीलमध्ये घेऊ नको, असं हिचं म्हणणं आहे. म्हणून मी तिला रीलमध्ये घेत नाही. आणला का हरभरा? आणा ना थोडासा, जेवणासोबत बरं वाटेल. कधी आणसान? नाही, मी जात नाही आज. माझी कॅपॅसिटी नाही आहे चालल्याची, म्हणून तर मी इथंच व्हिडिओ काढू राहिली. ते दादा आहेत, दिसले काय? ते आहेत तिकडे उभे. त्यांना हरभरा सांगितला मी, ते आणून नाही राहिले किती वेळचे. तर म्हटलं आणलं तर 2-3 घास शिल्लक जातील तर जातील ते हरभरा खाता खातात. तर ते जाऊन नाही राहिले अजून. इथं तिथं उभे राहतात. तर ते जेवण करतील असं वाटते आधी, आणि नंतर जातील. इथं हरभरा म्हणजे त्या दादांना जर मागितलं तर देतात. चोरून नाही आणायचं बरं आपल्याला, कारण की चोरून आणून कशी वेळ खाता. आणि अजून नावाची बदनामी का बाई व्हिडिओ बनवते, एवढे रील स्टार आहे, चोरून हरभरा आणायला लावते. तसं ते दादा सांगतील नाही म्हणा माझं नाव की मी सांगितलं म्हणून. पण मग असं होईल ते का हरभरा चोरून आणला एवढ्या मोठ्या माणसाला, म्हणून आपण चोरून नाही आणत. आपण मागतो का बाद द्या थोडासा हरभरा. त्यांच्या शेतामध्ये पण खूप हरभरा आहे, पण ते त्यांचं शेत खूप दूर आहे. 1-1.5 किलोमीटर असेल का? 1-1.5 किलोमीटर एवढा दूर पैदल जायला परवडते का? म्हणून मग ते पाहून राहिले लोक, बाई काय बडबड करू राहिली अशी मोबाईल हातात घेऊन. ते दादा पाहून राहिले बाई अशी बडबड करून राहिली मोबाईल हातात घेऊन. एवढा दूर जायला परवडत नाही, म्हणून म्हटलं इथे इथं जा. हे शेताच्या मागे शेत आहे, तिथे ज्वारी पण आहे. ते उन्हाळ्यामध्ये ज्वारी येत असते ते आहे, ज्वारी पण आहे. आणि ते ज्वारी त्याच्या शेजारीच आहे, त्याच्यामध्ये मोहरी पण आलेली आहे हरभऱ्यामध्ये. खूप छान दिसते, तिथं पण फोटो छान निघतात. पण मी काही जात नाही आणि काही काढत नाही, कारण की माझी तब्येतच खूप खराब आहे. मला इकडे आली की होते रील वगैरे शूट करा, डान्स करा, हे करा, पण आज नाही होऊ शकत. तर त्याच्यामुळे ते दादाच जातील आता. थोडासा हरभरा आणतील, तर आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि घरी जायसाठी निघतो. तर थोडासा सपोर्ट करत जा, लाईक कमेंट शेअर करत जा व्हिडिओ. तुमच्या लाईक कमेंटमुळे आम्हाला एक ऊर्जा मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर प्लीज आशा करते की ब्लॉग आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि लवकरात लवकर मी बरी होते आणि तुमच्यासाठी छान छान असे ब्लॉग पण घेऊन येते. हे असं नॉर्मली झाले, कुठं गेली तर ते इकडच्या तिकडच्या सुरुवात केली आहे मी चांगलीच ब्लॉग बनवायची. का म्हणजे मला सवय झाली पाहिजे बडबड करायची, बोलायची, काय बोलावं लागते ब्लॉगमध्ये काय नाही. तर सुरुवात केली आहे. तुमचा रिस्पॉन्स जर चांगला आला तर मी अजून चांगले ब्लॉग घेऊन येईन. आणि माझं डेली रुटीनबद्दल, मी काय करते, कसं करते, कुठं जाते. खूप जणांना वाटते की मी काहीच करत नाही, फक्त रीलच बनवते, तर असं नाही आहे. ते पण ब्लॉग घेईन मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय.